नमस्कार मंडळी. मंडळी, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून एक दौरा चालू होता आणि तुळजापूर या ठिकाणी ते दर्शनाला गेले असताना त्या ठिकाणी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने त्याला अडवण्यात आलेले, म्हणजे त्यांची अडवणूक करण्यात आलेली आहे आणि जाब विचारण्याचं काम हे मराठा समाजाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. आरक्षण हे कधी मिळणार असाही प्रश्न करण्यात आलेला आहे. मराठा समाजाला तुम्ही आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही तुमचं फिरणं सुद्धा मुश्किल करू, अशा पद्धतीचे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना ते अडवण्यात आलं होतं. परंतु आता मराठा समाज हा नेमका पुढची दिशा काय ठरवणार आहे आणि त्याचबरोबर जे काही मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे नेमकी रणनीती काय आखणार आहेत, या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मुंबईचं नियोजन हे नेमकं कसं असणार आहे, काय रणनीती आखण्यात आलेली आहे, या संदर्भात आपण थोडक्यात एक माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, मी गणेश ठाकरे, लोक मराठी न्यूज या युट्यूब चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन अपडेट हे या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तर मंडळी, ज्या अर्थी मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषणाचा लढा सुरू केला आणि मुंबईला जाण्याचं जे काही पूर्वीचं नियोजन होतं त्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने गेला होता. त्या प्रकारे नियोजन सुद्धा करण्यात आलं होतं. म्हणजेच एका महिन्याचं राशन असेल, राहण्याची सोय असेल, खाण्यापिण्याची सोय असेल, मोबाईल चार्जिंगची सोय असेल किंवा इतर काही गरजू गोष्टीची सोय असेल, ही मराठा बांधवांनी केलीच होती. परंतु आता नवीन मुंबईची वारी ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेली आहे. 27 तारखेला याचं आगमन असणार आहे अंतरवाली सराटीतून. त्यानंतर 27, 28 आणि 29 तारखेला मुंबईत मराठा विविध भागातून निघणार आहे. म्हणजे विविध रस्त्याने, ज्यांना रेल्वे येणं शक्य होणार आहे, ज्यांना वाहनानं येणं शक्य होणार आहे, मग पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, या भागात सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जो काही बैठकी असतील त्या सध्या सुरू आहेत आणि त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मराठा बांधवाच्या वतीने दिसून येत आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण महाराष्ट्र असेल, कोकणचा भाग असेल, अनेक भागातून मराठा बांधव हे मोठ्या संख्येने येणार आहेत, अशा पद्धतीचं सध्याचं दृश्य दिसत आहे. आणि त्याचबरोबर जे काही हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, जे काही संभाजीनगरचा भाग असेल, संभाजीनगरचा जो काही विभाग असेल, अशा पूर्ण विभागाच्या माध्यमातून नियोजन बैठका सध्या सुरू आहेत. मोठ्या संख्येने मराठा बांधव परत एकजुटीने येत आहे, त्या ठिकाणी चर्चा करत आहेत. ज्यांना येणं शक्य होईल त्यांनी मुंबईला येणे, अशा पद्धतीची मागणी केल्या जात आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना येणं शक्य होत नाही त्यांनी पैशाची मदत असेल किंवा खाण्यापिण्याचे जे काही वस्तू असतील ते आपण घेऊन देण्यात याव्या, किंवा वाहनाचा खर्च असेल, डिझेलचा खर्च असेल किंवा इतर काही खर्च असेल ते देण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी सध्या मराठा बांधवांच्या वतीतून गावगाव जे काही बैठकी होत आहेत त्या बैठकीमध्ये सध्या केल्या जात आहेत. आणि कालच हिंगोली जिल्ह्यात सुद्धा एक बैठक पार पडलेली आहे आणि आज सुद्धा काही भागात, शेनगावच्या भागात सुद्धा ह्या बैठकी सुद्धा सुरू आहेत. त्याचबरोबर यवतमाळचा भाग असेल, म्हणजे विदर्भाचा भाग असेल, या भागात सुद्धा मोठ्या संख्येने जे काही मराठा बांधव असेल त्यांना ओबीसीतून आरक्षण आहे, परंतु मराठवाड्यातील लोकांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांचा सुद्धा प्रयत्न आहे. त्या भागातून सुद्धा मोठ्या संख्येने हे मराठा बांधव एकदा परत मुंबईच्या दिशेने सपोर्ट करण्याकरता येणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही यवतमाळ असेल, मुंबई असेल, अकोला असेल, त्याचबरोबर पंढरपूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल आणि या सर्व भागातील जे काही कोकणचा भाग असेल, याही भागातील मराठा बांधव हे मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहे. आता ही रणनीती मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आखण्यात आलेली आहे. मराठा समाजाला आव्हान करण्यात आलेले, सण येतील सण जातील, परंतु मराठा समाजाला हे जे काही टाइम आलेला आहे, ही जी काही योग्य वेळ आलेली ही दवडता कामा नाही, हा महत्वाचा संदेश मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि असंख्य मराठा समाज हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या एका शब्दावरती परत एकदा मुंबईला जाण्याची जी काही तयारी असेल ती करत आहे. मोठ्या संख्येने परत एकदा मुंबई जाम होईल आणि गणपती सुद्धा स्वतः डोक्यावरती घेऊन तुम्ही मुंबईच्या दिशेने या, असं आवाहन सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मग यापूर्वी जर
मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं, म्हणजे जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुकी आहेत त्या पार्श्वभूमीवरती जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर याचा उद्रेक हा निश्चितच होईल. म्हणजे उद्रेक कोणत्या भावनेने होईल, काही दगडफेक फेकून होणार नाही, परंतु मराठा समाजाचा आक्रोश मतदानाच्या रूपात या भाजप सरकारला परत एकदा झेपवायचं काम हे पडू शकते. परत एकदा त्यांचे जे काही लोकसभा असतील, विधानसभा असतील, त्यामध्ये जे काही त्यांना मराठा समाजाचा आक्रोश पाहायला मिळाला तो एकदा परत पाहायला मिळू शकते, अशा सध्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात आता नेमकं तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिव.